नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या दिवसाची ही सुंदर अशी पहाट आहे। सकाळ तर मी नेहमीच बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच, पण पहाटेचं हे मनमोहक दृश्य जे आहे ना, ते अगदी डोळ्यांचं पारणे फेडणारं आहे। तर आता 7 वाजायला आले तरी ते पाहू शकता उजेड फार कमी होतं आणि आता रात्र खूप मोठी असते आणि दिवस खूप लहान असतो। तर आज म्हटलं की सूर्यदेवांचे दर्शन तर आपण घेऊयाच आणि त्यासाठी आपल्याला खूप लवकर उठायला लागलं तरीही चालेल। तरी ते धुक्याची आणि सूर्यदेवांची लपाछपी सुरू होती आणि त्यातूनच मी सूर्यदेवांचं छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि ते देखील तुम्हाला दाखवलेलं आहे। तर सकाळची छान अशी सुरुवात झाली की त्यानंतर मग दिवसाची सुरुवात आपल्याला चहापासून केल्याशिवाय तर जमतच नाही आणि मी त्यात ठरले चहाप्रेमी। तर मग चहा घेतला आणि मग नंतर माझ्या दिनचर्येला सुरुवात केली। तर मग आज मी काही कटिंग्स काढलेल्या आहेत रोपांच्या आणि त्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावत आहे। तर तुम्ही बाल्कनीमध्ये पाहिलंच असेल की काही ग्लिटरच्या वेली आहेत आणि काही बांबूचे रोप आहेत छोटे। तर ते आता छान असे बऱ्यापैकी बहरलेले आहेत आणि जशी रोपं आपली मोठी होत जातात ना, तर तशा त्यांच्या ज्या जास्तीच्या फांद्या असतात ना, तर त्या आपण काढायच्या असतात। त्यामुळे काय होतं की रोप अजून वाढत जातं आणि त्या ज्या फांद्या असतात ना, तर त्या अशाच टाकायच्या नाहीत बरं का। तर त्या आपल्या दुसऱ्या कुंडीमध्ये आपण मातीमध्ये लावायच्या, जेणेकरून अजून एक छान असं रोप तयार होईल। तर इथे 2 प्रकारच्या कुंड्या मी लावत आहे, 2 प्रकारची रोपं। एक म्हणजे आपल्या गिटरच्या ज्या वेली आहेत ना, तर त्याच्या फांद्या मी काढलेल्या आहेत, त्याचे कटिंग्स काढलेले आहेत आणि दुसरं म्हणजे बांबूचं रोप, तर बांबूचे हे कटिंगसुद्धा काढलेले आहेत। तर अशा पद्धतीने 2 छान असे रोपं मी आज लावून घेतलेली आहेत आणि आता बाल्कनीमध्ये झाडं तुम्ही पाहू शकता किती छान असं कलरचं कॉम्बिनेशन झालेलं आहे। म्हणजे हिरवा रंग आणि हा जो पर्पल आहे ना, जांभळा रंग वेलींचा तो, तर छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे। सध्या हे बांबूचा प्लांट मी इथे सूर्यप्रकाशात ठेवते आहे, त्यानंतर मग मी ते आतमध्ये घरामध्ये घेणार आहे। म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, घरामध्ये सुद्धा मी काही इंडोर प्लांट्स लावलेले आहेत। तर त्याच्यामध्ये एक अजून प्लांटची भर म्हणजे हे आपलं बांबूचं प्लांट, तर ते सुद्धा आतमध्ये घेणार आहे आणि ते आतमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला दाखवेनच। तर पाहू शकता इथे छान अशी साफसफाईसुद्धा केलेली आहे। आता झाडं लावायची म्हटलं तर त्यानंतर सगळी अस्वच्छता तर होतेच, म्हणजे माती पडते, कुठे काय पाणी पडतं आणि त्यामुळे चिकट होतं सगळं। तर त्यानंतर मग पूर्ण बाल्कनी मला स्वच्छ करावी लागतेच आणि स्वच्छता झाल्यानंतर खूप सुंदर असं दृश्य दिसतं, पाहू शकता तुम्ही। आणि त्यात आता ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळे सगळीकडे असं सोनेरी किरणांनी बहरलेलं दृश्य दिसत आहे। तर आज आहे अमावस्या, कार्तिकी अमावस्या आणि आज मी पितरांची सेवा म्हणून जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले की पितरांसाठीचे स्तोत्र मंत्र सगळं काही आपण करायचं असतं अमावस्येच्या दिवशी, तर तेच आता करायला घेते आहे। आणि पितरांची सेवा कधीही आपण दक्षिणेला तोंड करून बसून करायची असते। तर आज विचार केला की कॅमेरासमोर येऊन थोडंफार तुमच्याशी बोलावं। जास्त तुम्हाला कंटाळा येईल एवढं बोलणार नाही आहे, पण म्हटलं की बरेच दिवस झाले आपण कॅमेरासमोर येऊन बोललेलो नाही आहे तुमच्याजवळ। म्हणजे नेहमीचे आपले व्हिडिओ कसे असतात की व्हॉइस ओव्हर वगैरे देते मी आणि तेच व्हिडिओ जास्त असतात। तर म्हटलं की आता देवारा आपला नवीन जागेवर स्थायिक झालेला आहे आणि वास्तुरचनेनुसार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या विचारानुसार इकडे देवारा आपला शिफ्ट झालेला आहे। तर बऱ्याच जणांना म्हणजे कमेंटमधून समजलं की आवडलेली आहे ही रचना।
जे कुटुंब सदस्य नेहमीच कमेंट करतात, लाईक करतात आणि व्हिडिओ आपले अगदी शेवटपर्यंत पाहतात, त्यांचे मनापासून आभार. कारण पहिल्यापासून बरेच कुटुंब सदस्य आपल्या चॅनलला जोडले गेलेले आहेत आणि काही नवीन सुद्धा आले या वर्षी आणि आता लवकरच या वर्षाचा शेवट होणार आहे. तर मग विचार केला की सगळ्यांचे कॅमेरासमोर येऊनच आभार मानूया आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. म्हणजे जरुरी नाही आहे की तुम्ही कमेंट करायलाच पाहिजे किंवा काय, पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो किंवा काय, तर ते जर मला समजलं नाही तर मला मग व्हिडिओ कसे करायचे आणि कोणते कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन यायचे हे मला समजू शकणार नाही. आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ चालतात ते मी आणायचा प्रयत्न करत असते. तर आपल्या चॅनलवर डिवोशनल कॅटेगरी आहे, नेचर आहे, ट्रॅव्हल आहे, म्हणजे बराच असा म्हणजे कोकणातला निसर्ग तुम्हाला पाहायला मिळतो. आमचे प्रवासाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, पूजेचे असतात, आपल्या स्वामींचे असतात, मोटिवेशनल असतात, प्रेरणादायी असतात. तर ही सगळी कॅटेगरी आहे आपल्या चॅनलची. म्हणजे जे कोणी नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे पहिल्यापासून आहेत पण ज्यांना काही म्हणजे समजू शकलेलं नाही आहे आजपर्यंत, तर त्यांना या व्हिडिओमार्फत मी सांगू इच्छिते की आपल्या संपूर्ण चॅनलची कॅटेगरी काय आहे. तर कसं आहे की पूजा म्हटलं की रोजच आपण पूजेचे तेच व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे रोजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी म्हणजे थोडाफार बदल, कुठे प्रेरणादायी, तर कधी ट्रॅव्हल, तर कधी काय वातावरणाचे बदल, कधी आपले अनुभव, असं सगळं काही असेल तर कसं तुम्हालाही पाहायला खूप छान वाटेल आणि तुमच्यापर्यंत देखील बरीच अशी माहिती येईल, तुमचं सुद्धा मनोरंजन होईल आणि हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की कृपया म्हणजे जे काही आपल्या पूजेचे व्हिडिओ असतात तर त्यासोबतच बाकीचे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. म्हणजे प्रवास असेल, कुठे कोकणातला निसर्ग असेल आणि अगदी कोकणातलंच नाही तर आम्ही जिथे कुठे जातो तिकडचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर ते सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि कुठून तरी छान अशी माहिती मिळवणं, रिसर्च करणं हे एक लेखिका म्हणून माझं काम असतं. आणि म्हणूनच कुठल्याही जागांवर मी गेली ना तर मग तिकडचं रिसर्च करणं, तिकडच्या संस्कृती, ऐतिहासिक आणि वर्तमानात चाललेल्या घडामोडी सगळ्याचा बारकाईने विचार करते, रिसर्च करते आणि त्यानंतरच ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात. तर म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे कोणी सबस्क्रायबर आहेत आपल्या कुटुंबाचे सदस्य तर त्यांनी नियमितपणे व्हिडिओ नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये झाडांची डागडुजी दाखवलेली आहे. झाडांची काळजी घेणं तर माझं नेहमीचंच काम असतं, तर ते सगळं दाखवलेलं आहे. आणि म्हणजे कसं आहे आपल्या झाडांचं जे काही कटिंग्स वगैरे आपण करतो ना, जास्तीचे कटिंग्स असतात, तर त्याच्यापासून सुद्धा नवीन झाडं आपण वाढवू शकतो, नवीन रोपं लावू शकतो. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सगळं ते दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्तिकी अमावस्या. तर कार्तिकी अमावस्या म्हणून मी जे काही केलेलं आहे तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की अमावस्येला आपण आपल्या पितरांची सेवा करतो, म्हणून मग नित्यसेवा स्तोत्र मंत्रमधील जे स्तोत्र असतात पितरांसाठीचे ते वाचतो आपण. त्या गोष्टीमुळे काय होतं की पितरांपर्यंत आपली जी सेवा असते, आपल्या मनातील जी कृतज्ञता असते ती पोहोचते आणि म्हणून ती सेवा फार महत्त्वाची असते. पण दुसऱ्या बाजूने एक बोलावंसं वाटतं मला की माणूस जोपर्यंत हयात आहे म्हणजे आपल्या सहवासात आहे, मग तो दूर का कुठे असे ना, आहे कुठेतरी, म्हणजे त्याचं अस्तित्व या धर्तीवर आहे, तोपर्यंतच आपण म्हणजे आपल्याकडून जे काही होईल त्याच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी तेवढं सगळं काही करायचं. माणूस गेल्यानंतर कशी म्हणजे आठवणच बाकी राहते, त्याच्या आठवणीच असतात आपल्याजवळ, त्या आपण आयुष्यभर जपून ठेवतो. आणि कधी काही म्हणजे ती व्यक्ती जिवंत असताना काही राहिलं असेल, म्हणजे आपल्याकडून काही होणं शक्य नसेल किंवा काय, तर त्या गोष्टी ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप राहतात. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की माणसं आहेत ना, सहवासात आहेत, कुठे दूर आहेत पण आहेत, आपली माणसं आहेत,
तोपर्यंत त्यांच्याजवळ खूप व्यवस्थित राहा. निस्वार्थ भावनेने राहायचं. म्हणजे काय आहे, समोरची माणसं खूप वाईट वागतात आपल्याजवळ किंवा काय, किंवा त्यांचा असा विचार आहे जे आपल्याला पटत नाही, ते सगळं त्यांच्यापुरतं. आपण आपल्या मनातून सगळ्यांसाठी खूप चांगला विचार करायचा, खूप सकारात्मक विचार करायचा, आणि त्यामुळेच आपलं आयुष्य खूप वेगळ्या आणि ह्या आध्यात्मिक मार्गावर प्रवास करू लागतं. आणि आपल्या स्वामींनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये आल्यापासून बऱ्याच गोष्टी आपण स्वतःहून शिकत जातो. फक्त गरज असते ती खऱ्या श्रद्धेची आणि भक्तीची आणि विश्वासाची. तर या गोष्टीसुद्धा नक्कीच लक्षात ठेवा. चला तर मग व्हिडिओचं शेवट इथेच करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.